हॅलो मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे वहिनी माझी पत्नी इडली सांबार खात नाही. तुम्ही लगेच तिच्यासाठी कुरकुरीत आलू पराठा, बटाटे टोमॅटो करी आणि हिरवी चटणी बनवा. ती रजाईतून बाहेर येणार नाही कारण तिला खूप थंडी वाजत आहे. भाऊजी मला ताप आहे, मी आलू पराठा बनवू शकत नाही. रागाच्या भरात दिराने तिला इतकी जोरात झापड लावली की ती जमिनीवर पडली आणि तिच्या तोंडातून रक्त वाहू लागले. सोहन कामावरून परत आला आणि सोफ्यावर बसला आणि 6 वर्षाच्या कुहूला पाणी आणायला सांगितले. कुहू ये आणि माझे शूज काढ. हे ऐकून कुहूची आई सिया, जी किचनमध्ये काम करत होती, तिने ताबडतोब तिच्या लहान दिरासाठी पाण्याचा ग्लास आणला आणि कुहूला म्हणाली, बेटा तुला गृहपाठ करायचा होता. तेवढ्या सियाचा दीर सोहन म्हणाला, शूज काय तुझा बाप काढणार का? याआधी आत्याने दार ठोकावले. त्यांना पाहून सोहन शांत झाला. आत्या आत आल्यावर सियाने पुढे होऊन तिच्या पायाला हात लावला. सासूच्या निधनानंतर आत्या अनेकदा घरी जात असे, त्यामुळे सियालाही थोडा आधार मिळाला. तिचा नवरा आता या जगात नाही आणि जेव्हापासून तिची सासू गेली तेव्हापासून तिचा लहान दीर तिला मोकळी मोलकरीण मानू लागला होता. दीराच्या या वागण्याने ती खूप नाराज होती. माहेरच्या घरीही तिचे स्वतःचे कुणी नव्हते. ती तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती आणि तिचे आईवडील मजूर होते. ते सुद्धा या जगात नव्हते, त्यामुळे तिच्या माहेरच्या गावात काहीच उरले नव्हते. दूरच्या नात्यातील काका काकू आणि मामा मामी होत्या, ते लोक आपल्याच विश्वात मग्न होते. सिया पूर्णपणे एकटी पडली होती आणि तिच्या दीराचे अत्याचार दिवसेदिवस वाढत होते. आतापर्यंत ठीक होतं, पण आता तो कुहूकडे मोलकरणीच्या नजरेने बघू लागला होता आणि सियाला आता त्या घरात भीती वाटू लागली होती की दीर आला तर मला माहीत नाही की तो तिला कशा प्रकारे त्रास देईल. बरं, आत्या तिथे होत्या आणि ती म्हणत होती की सोहन, मी तुझ्यासाठी खूप चांगले नाते पाहिले आहे. मुलीचे नाव सुनैना आहे, ती एका NGO मध्ये काम करते आणि खूप सुंदर आहे. असं म्हणत आत्याने एक फोटो दाखवला. तिचे सौंदर्य पाहून सोहन दंग झाला आणि त्याने लगेचच या नात्याला होकार दिला. सुनैनाने जेव्हा सोहनला पाहिले तेव्हा सोहनने आपल्या गोड बोलण्याने तिच्या मनात स्वतःची जागा बनवली. त्यानंतर दोघांनीही मोठ्या थाटामाटात लग्न केले. लग्नानंतर सोहन आपल्या वहिनीला मोलकरणीप्रमाणे वागवत असल्याचे सुनैनाने पाहिले होते, तेव्हा तिला खूप राग आला. तिला हवे असते तर तिला एका झटक्यात तिच्या नवऱ्याचा माज उतरवता आला असता, पण यामुळे सियाचा आत्मविश्वास वाढला नसता. म्हणूनच ती सियाला पुन्हा पुन्हा समजावू लागली, असे अत्याचार सहन करणे योग्य नाही आणि त्यासाठी आपणच आवाज उठवला पाहिजे. एके दिवशी सिया किचनमध्ये नाश्ता बनवत होती. आज तिच्या मुलीने इडली आणि सांबार खाण्याची विनंती केली होती, म्हणून तिने सर्वांसाठी न्याहारी अशीच तयार केली. नाश्ता करून ती दीराच्या खोलीत गेली तेव्हा तिचा दीर बाहेर फिरायला गेला होता आणि तिची जाऊबाई वॉशरूममध्ये होती. नाश्ता ठेवून ती निघून गेली. आज तिलाही थोडा ताप जाणवत होता, त्यामुळे पटकन काम उरकून तिला थोडी विश्रांती घ्यायची होती. ती स्वयंपाकघरात आली आणि स्वतःसाठी आणि कुहूसाठी नाश्ता करून तिने सगळी भांडी साफ करायला सुरुवात केली. भांडी साफ करून तिने किचन स्वच्छ केले. मग तिचा दीर किचनमध्ये आला आणि विचारले, आज नाश्त्याला कसली उकडलेली इडली बनवली आहेस? मला हे जेवण अजिबात आवडत नाही. आणि सुनैनाही तेच सांगत आहे की तिला हा नाश्ता आवडत नाही. माझी बायको हा इडली सांबार खात नाही. तुम्ही लगेच तिच्यासाठी कुरकुरीत आलू पराठा, बटाटे टोमॅटो करी आणि हिरवी चटणी बनवा. ती रजाईतून बाहेर पडणार नाही कारण तिला खूप थंडी वाजत आहे. असे म्हणत त्याने किचनमध्ये नाश्त्याची प्लेट आणली आणि जमिनीवर फेकून दिली आणि सिया घाबरली. खोलीच्या आतही आवाज येत होता आणि सुनैना सुद्धा सगळं ऐकत होती. तिने नाश्ता खायला नकार दिला असला तरी त्याला जाऊन नाश्त्याची ताट एवढ्या जोरात बाहेर फेक असे सांगितले नव्हते. सियाचा आवाज ऐकून ती रागाने खोलीतून बाहेर पडू लागली आणि तिची पावले थांबली की आज तिने विरोध केला आणि म्हणाली, भाऊजी ही काय बोलण्याची पद्धत आहे? तुम्हीही आरामात बोलू शकले असते. इडली आणि सांबार सोयीनुसार ठेवले असते तर मी दुपारी खाल्ले असते. अशी थाळी फेकायची काय गरज होती? आणि ऐका, मी पुन्हा नाश्ता बनवणार नाही कारण मला खूप ताप आहे. मग आज मी कचोरी बनवणार नाही. वहिनीचा निषेधात्मक स्वर ऐकून सोहनला खूप राग आला. त्याने आपल्या वहिनीकडे बघून जोरात चापट मारली आणि म्हणाला की आता तू पण माझ्याशी भांडशील? एकदा मी तुला दुसरा नाश्ता बनवायला सांगितला तर तुला दुसरा नाश्ता करावा लागेल. ती पण वळून म्हणाली, भाऊजी मला ताप आहे, मी कचोरी बनवू शकत नाही. रागाच्या भरात दीराने तिला इतके मारले की ती जमिनीवर पडली आणि तिच्या तोंडातून रक्त येऊ लागले. ती वेदनेने ओरडली आणि म्हणाली, भाऊजी काय करताय? मला थप्पड मारायची हिंमत कशी झाली? सोहन रागात ओरडला आणि म्हणाला की तू माझे पैसे खाते आणि माझ्याशी भांडत आहेस. आज सियाला एवढी हिंमत कुठून आली माहीत नाही की ती उठली आणि वळली.
आणि तिच्या लहान दिराला जोरात थप्पड मारली आणि म्हणाली, खबरदार, जर तू मला समोरून हात लावला तर मी तुझा हात तोडून टाकेन. सोहन संतापला आणि म्हणाला, तू मला थप्पड मारशील? थांब, आजपासून मी तुझे रेशन पाणी बंद करेन. मग सुनैनाने त्याचा हात धरला आणि त्याला मागे खेचले आणि म्हणाली, तू काय करतो आहेस? वहिनीवर हात कसा उचललास? तो म्हणाला, अरे मी तिला माझ्यासाठी दुसरा नाश्ता करायला सांगत होतो आणि जर ती वाद घालत असेल तर मी काय करू? सुनैना रागाने म्हणाली, तुला कोणी सांगितले की वहिनीला दुसरा नाश्ता बनवायला सांग म्हणून? मी बाहेरून काहीतरी खाऊन घेतले असते. मी तुला फक्त सांगितले की मी इडली सांबार खात नाही. मी माझ्या कामात इतकी व्यस्त आहे की मला घरी वेळ घालवण्याची संधी मिळत नाही. वहिनीला एवढ्या सहजतेने सगळं सांभाळावं लागतं आणि तुम्ही त्यांना मारताय? अहो, आम्ही संपूर्ण जगात महिलांची पूजा करतो हा नारा लावतो आणि आपल्या घरातच महिलांचा इतका अपमान होतो. हे सगळं मी पहिल्यांदाच माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही तुमच्या वहिनीशी कधी गैरवर्तन केले किंवा तिच्यावर हात उचलण्याचा प्रयत्न केला तर मी थेट पोलिसांना फोन करेन. बायकोचे बोलणे ऐकून त्याला धक्काच बसला. त्याची पत्नी आपल्यावर कारवाई करण्याचा विचारही करेल याची त्याने कल्पनाही केली नव्हती. त्यानंतर सुनैना तिच्या जावेकडे आली आणि म्हणू लागली, वहिनी, स्वतःला कधीही एकटे समजू नका. मी तुमच्या सोबत आहे. तुमच्याशी कोणी गैरवर्तन केले तर मला त्वरित सांगा. जावेची साथ मिळाल्याने सियाला आज एक वेगळीच ताकद जाणवत होती. सुनैना म्हणाली, दीदी, मला तुमच्याशी काही बोलायचे आहे. मग ती सोहनकडे बघत म्हणाली की तू इथून जा, तुला इथे काम नाही. जेव्हा सोहन तिथून निघून गेला तेव्हा सुनैना म्हणू लागली, दीदी, आजूबाजूची बरीच मुलं ट्युशन करायला खूप दूर जातात. मी त्यांच्याशी बोलले तेव्हा ती तुमच्याकडून शिकवणी घ्यायला तयार आहेत. आज संध्याकाळी 4 मुले येणार आहेत. तुम्ही त्यांना शिकवू शकता, बरोबर? हे ऐकून सिया तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. ती म्हणू लागली, दीदी, तुमचा खर्च तुम्ही स्वतः उचला असे मी म्हणत नाही, पण तुम्हीही स्वावलंबी झालात तर तुमच्यात आत्मविश्वास येईल. मग असेच येऊन तुमच्यावर हात ठेवण्याची कोणाची हिंमत होणार नाही. कुहूची काळजी घेणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. तिच्या संगोपनात आपण सर्वजण साथ देऊ, पण आपणही स्वतःसाठी काहीतरी केले पाहिजे. सियाने होकार दिला. संध्याकाळी 4 मुले तिच्याकडे शिकवणीसाठी आली. सियाने त्यांना इतके चांगले शिकवले की दुसऱ्या दिवसापासून आणखी 2 मुले तिच्याकडे येऊ लागली. हळूहळू मुलांची संख्या वाढत गेली. सियाच्या दिरानेही आता तिच्याशी भांडण केले नाही, कारण सियाने स्वतःसाठी आवाज उठवला होता आणि वरती सुनैनाने तिच्या नवऱ्याला धमकावले होते. त्यामुळे आता सोहन आपल्या वहिनीपासून दूर राहायचा. नाहीतर आधी त्याने आपल्या वहिनीशी बोलायला सुरुवात केली होती, कारण तिचा नवरा या जगात नसल्यामुळे तो घरचा खर्च उचलत होता. पण आता सिया पूर्ण स्वाभिमानाने त्या घरात राहत होती, कारण तिचाही त्या घरात हक्क होता. सोहनलाही फक्त त्याच्या कामाची काळजी होती. तिचे उत्पन्न वाढल्याने सियाने एक मोलकरीण देखील ठेवली, ज्याचा पगार सिया आणि सुनैना दोघांनी मिळून दिला. सियाला आता तिच्या आयुष्यात एक उद्देश होता. आपल्या मुलीला शिकवण्यासोबतच त्या परिसरातील मुलांनाही शिकवणी द्यायची. तिची ही एक वेगळी ओळख होती आणि हे सर्व सुनैनामुळे शक्य झाले. नाहीतर आधी ती दिराच्या मर्जीखाली दडपशाहीचं आयुष्य जगत होती आणि सोहनलाही ते जाणवत होतं की जर तो सिया आणि तिच्या मुलीचा खर्च उचलत असेल तर ते दोघेही त्याचे मुक्त गुलाम आहेत. पण आता काळ बदलला होता आणि सुनैना आल्यानंतर सियाच्या आयुष्यातील अंधार दूर झाला होता. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.